तुळजापूर तालुक्यातील तीर्थबुद्रुक सरडेवाडी मंगरुळ येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पाहणी केली आहे। या भागातील संपूर्ण सोयाबीन पीक पाण्यात आहे। द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय। द्राक्ष बागांना सध्या फळधारणा नसली तरी सततच्या पावसामुळे आगामी हंगामात मोठा आर्थिक फटका बसणार आहे। याचा विचार करून द्राक्ष बागायतदारांना पर्याप्त अनुदान मिळवून देण्याकरिता प्रयत्न करणार अशी प्रतिक्रिया आमदार राणादादा पाटील यांनी दिली आहे। आपले महायुती सरकार शेतकरी बांधवांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही। सर्व निकष बाजूला सारत सरसकट मदतीबाबत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मोठी घोषणा केली। सरसकट मदत मिळेपर्यंत आपला पाठपुरावा सुरूच राहील। आता शेतकरी किंवा गावातील सजग नागरिक या नात्याने आपली जबाबदारी मोठी आहे। पीक कापणी प्रयोग व्यवस्थित करून घेण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे। प्रशासनाला याबाबत आवर्जून सूचना देण्यात आल्या आहेत। शासनाकडून मिळणारे अनुदान किंवा मदत तुलनेने विम्याच्या माध्यमातून मिळणाऱ्या मदतीपेक्षा कमीच राहते। आत्ताच्या घडीला उत्पादन अत्यल्प आहे आणि हे कोणीच अमान्य करणार नाही। त्यामुळे आपल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई पोटी आर्थिक मदतीच्या स्वरूपात जास्तीत जास्त पीक विमा मिळणं अपेक्षित आहे। पण त्यासाठी आपण सर्वांनी व्यवस्थित लक्ष देऊन पीक कापणी प्रयोगाबाबत अधिक सतर्क राहायला हवं, असं आवाहन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलंय। यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, महादेव जाधव, राजाभाऊ पाटील, चित्तरंजन सरडे, मनोज माडजे, आबासाहेब सरडे, राहुल साठे, गोविंद हुलवणकर यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।